जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला अशा एका ऐतिहासिक स्थळावरती घेऊन आले आहे की ज्याचं लक्ष सर्व जगाने वेधून घेतलेलं आहे। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जे 12 किल्ले समाविष्ट झाले आहेत त्यामधला हा एक सुवर्णदुर्ग जलदुर्ग। कोकणातल्या समुद्राच्या विस्तीर्ण अशा लाटांमध्ये वसलेला आणि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जुलै 2025मध्ये घोषित केलेला असा हा सुवर्णदुर्ग। यामध्ये सुवर्णदुर्गचा समावेश असणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। सोळाव्या शतकात बांधलेला हा किल्ला महाराजांनी जिंकला। कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आरमाराचे एक प्रमुख केंद्र बनला। गोमुखी पद्धतीचा प्रवेशद्वार की जो सहजपणे शत्रूच्या नजरेत येत नाही आणि त्यावर कोरलेली कासवाची आणि हनुमानाची शिल्पे आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत आहेत। मराठा साम्राज्याची अफाट लष्करी आणि आरमारी रणनीती आणि किल्ल्याची दुर्गम रचना आणि वास्तुकला याच कारणांमुळे या किल्ल्याला जागतिक वारसाचा दर्जा मिळालेला आहे। किल्ल्याचे प्रवेशद्वार हे अशा पद्धतीने बांधलेलं आहे की ते समुद्राच्या समोर तर आहे परंतु सहजासहजी जवळ गेल्यापर्यंत ते दिसत नाही आणि या किल्ल्याचे बुरुज तटबंदी हे आजही जसेच्या तसे भक्कम असे आहेत। आतमध्ये गोड्या पाण्याची विहीरसुद्धा आहे। एवढ्या खाऱ्या पाण्याच्या मधोमध एखाद्या किल्ल्यावरती गोड्या पाण्याची विहीर असणं हे आश्चर्यकारकच आहे। आणि एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती चोरवाटसुद्धा आहे, म्हणजेच एक गुप्त दरवाजा आहे की जो सहजासहजी कुणालाही सापडणार नाही। सुवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी जमिनीवर कनकदुर्ग, फतेगड आणि गोवागड असे 3 उपकिल्ले सुद्धा बांधले गेले होते। मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ आणि हर्णे परिसर जिंकला आणि त्याच नंतर सुवर्णदुर्ग स्वराज्यात सामील झाला। तटबंदी अधिक मजबूत केल्या आणि शत्रूच्या विशेषतः सिद्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याला आरमारी प्रमुख केंद्र बनवले। सरखेल कान्होजी आंग्रे यांनी याच किल्ल्यावरून इंग्रज, डच आणि पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्दी या सर्वांना जेरीस आणले होते। त्यावेळी कान्होजी आंग्रे यांचा दरारा इतका मोठा होता की त्यांच्या किंवा सुवर्णदुर्गच्या परवानगीशिवाय इतर कोणतेही परदेशी जहाज अरबी समुद्रात फिरकू शकत नव्हते। आणीबाणीच्या काळामध्ये गुप्तपणे बाहेर पडण्यासाठी या किल्ल्यावरती काही ठिकाणी चोर दरवाजे सुद्धा आहेत। काही धान्याची कोठारे, पडलेले वाडे आणि गोड्या पाण्याचे टाके हे सुद्धा या गडावरती आजही आपल्याला पाहायला मिळतात। जुलै 2025मध्ये पॅरिस येथे झालेल्या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करी रणनीतीचे प्रतीक असलेल्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला। मराठा मिलिटरी लँडस्केप्स या अंतर्गत सुवर्णदुर्ग हा जागतिक वारसा दर्जा या लिस्टमध्ये समाविष्ट झालेला आहे। मराठा साम्राज्याची लष्करी आणि आरमारी रणनीती, किल्ल्याची दुर्गम रचना आणि या किल्ल्याला हा बहुमान मिळालेला आहे।
सुवर्णदुर्ग हा एक किल्ला नाही, तर आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या जिद्दीचं एक प्रतीक आहे. पराक्रमी जिद्दीचे प्रतीक आहे. तर तुम्हीही या जागतिक वारसा असलेल्या किल्ल्याला नक्की भेट द्या. आणि जर तुम्ही इथे जाऊन आला असाल तर आपले अनुभव नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. धन्यवाद.